आणि भारताचा याच्यात काय भूमिका आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। नक्की भारताने हे जे वक्तव्य केलं म्हणजे नरेंद्र मोदीजींनी वक्तव्य केलं त्याच्या मागे कारण काय आहे की आता युक्रेन अमेरिकन मिसाईल वापरणार नाही, या लांब पल्ल्याचे आहेत। लक्षात घ्या, लांब पल्ल्याचे जे मिसाईल आहेत ते युक्रेन वापरणार नाही, त्याच्यावर त्यांनी निर्बंध आणले। मित्रांनो लक्षात आलं का तुमच्या? अमेरिकेने युक्रेनमधून काढता पाय का घेतलेला आहे? कारण हे युद्ध थांबणं गरजेचं आहे। विश्वाचं हित जपतायत, फक्त देशाचंच नव्हे तर विश्वाचं हित जपतायत। ते म्हणजे कोण? भारत सरकार। मित्रांनो तुम्हाला काय वाटते? वास्तवावर बोलू काय ते, आणि हेच ते वास्तव आहे। मग या वास्तवाला तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, आणि माझे विचार पटत असतील, मी जे काही विश्लेषण केलं आहे ते तुम्हाला पटत असेल तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक केळकर। मित्रांनो, भारत सरकारने नरेंद्र मोदीजीने एक घोषणा केली होती, एक वक्तव्य दिलं होतं। ते वक्तव्य काय? तर ही युद्धाची परिस्थिती नाही आहे, हा युद्धाची वेळ नाही आहे, तर ही बुद्धाची वेळ आहे। ही बुद्धाची परिस्थिती आहे, ही जी वेळ आहे ती बुद्धाची आहे। मित्रांनो, रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध चालू आहे त्या अनुषंगाने हे मोदी सरकारने दिलेलं हे आपलं वक्तव्य आहे। मित्रांनो, त्याच्या मागचं कारण काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे, आणि भारताचा याच्यात काय भूमिका आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। नक्की भारताने हे जे वक्तव्य केलं म्हणजे नरेंद्र मोदीजींनी वक्तव्य केलं त्याच्या मागे कारण काय आहे? मित्रांनो, कारण आता जर आपण वैश्विक पातळीवरती बघितलं तर कोरोनानंतर जी स्थिती पूर्ण विश्वाशी झालेली आहे ती दैनंदिन परिस्थिती आहे। आणि ह्या दैनंदिन परिस्थितीमध्ये कुठलंही युद्ध कुठल्याही देशाला पूरक नाही आहे, कारण शेवटी आपण देवाणघेवाण करतो, आयात निर्यात करतो, इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो, व्यापाराची गोष्ट म्हणतोय मी। आणि व्यापाराच्या दृष्टीने, उद्योगाच्या दृष्टीने हे आता परवडणारं नाही आहे कोणतंही युद्ध, कुठल्याही देशामधील युद्ध। त्यामुळे नरेंद्र मोदीजीने ते वक्तव्य केलं होतं की ही युद्धाची वेळ नाही तर बुद्धाची वेळ आहे। मित्रांनो, ही बुद्धाची वेळ आहे सांगताना नरेंद्र मोदीजीने आणखीन एक गोष्ट लक्षात आणून दिली, ती म्हणजे काय? बुद्धीची। कसली? बुद्धीची। आणि ही बुद्धीचीच परीक्षा घेतली जाते, आणि ह्या बुद्धीच्या परीक्षेमध्ये काय होते? उघडनागडं केलं जाते, यांचं वस्त्रहरण केलं जाते। मित्रांनो लक्षात आलं का? कोणाचं? डीप स्टेटचं। आणि हे डीप स्टेटचं जे वस्त्रहरण होते, नवीन नवीन गोष्टी जगासमोर येत आहेत। कारण ह्यापूर्वी जर तुम्ही दुसऱ्या महायुद्धानंतरची परिस्थिती बघितली असेल, त्या दुसऱ्या महायुद्धानंतर ह्या डीप स्टेटनी पूर्ण जगावरती राज्य केलं, इन्क्लूड अमेरिका। अमेरिकेला त्याच्यात तुम्ही अगदी मोजू शकता। तुम्हाला काय वाटते? अमेरिका ही बलाढ्य राष्ट्र आहे का? अमेरिका स्वतःच्या जीवावरती, स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या कुवतीवरती हे राज्य करते का? नाही मित्र। कोण? तर त्याच्या मागे डीप स्टेट आहे। आणि ह्या डीप स्टेटचा काय इरादा आहे? तर त्यांना फक्त आपल्या जगण्याशी मतलब आहे, आपल्या सर्वांशी मतलब आहे, त्यांना बाकी कुठल्याही देशाशी मतलब नाही आहे। आणि हे डीप स्टेट आज भारतात सुद्धा यापूर्वीसुद्धा कार्यरत होतं। आता भारतात कोण आहेत? तुम्हाला दिसतातच आहे, कशा प्रकारे खोटं नॅरेटिव्ह सेट करणं आणि आपल्या देशातील माहोल खराब करणं, गढूळ करणं, आणि आपलं हित साध्य करणं। लक्षात आलं का? मतलब साध्य करणं। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? तर अमेरिकेने युक्रेनमधून काढता पाय घेतलाय। आता काढता पाय का घेतलाय हे समजून घेण्यासाठी
मी पहिली पार्श्वभूमी तुमच्यासमोर ठेवली आहे डीप स्टेटची. आणि या डीप स्टेटमध्ये सक्रिय कोण आहेत तर हे युरोपियन देश. आता तुमच्या लक्षात येत असेल की युक्रेनचं जे काय युद्ध सुरू आहे रशियाबरोबर, त्याच्यामागे ताकद कोणाची आहे तर या युरोपियन देशांची आणि अमेरिकेच्या मार्फत होती ती. मित्रांनो लक्षात घ्या, अमेरिकेच्या ती मार्फत होती. अमेरिकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती युक्रेनला मदत केली जात होती. कारण युक्रेन सुद्धा एक डीप स्टेट आहे. जसं पाकिस्तान एक डीप स्टेट आहे तसं युक्रेन सुद्धा तेच होतं. त्यांना या युरोपियन देशांना काय करायचं आहे म्हणजे या डीप स्टेटला काय करायचं आहे, आपलं राज्य स्थापन करायचं आहे, पुनर्स्थापित करायचं आहे. ह्यासाठी केलेले हे प्रयत्न आहेत. आणि हे प्रयत्न कोणी रोखले तर भारताने, नरेंद्र मोदीजीने गेल्या 10 वर्षात. त्यामुळे बांगलादेशमध्ये जे काय सत्ता परिवर्तन झालं, पाकिस्तानमध्ये सत्ता परिवर्तन झालं, नेपाळमध्ये सत्ता परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्यामागे हात कोणाचा आहे तर डीप स्टेटचा. आता अमेरिकेने जो काढता पाय घेतला आहे ना, त्याच्या मागचं कारण काय आहे तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला म्हणजे वर्तमान जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याही लक्षात आलं आहे, जर अमेरिकेला समृद्ध करायचं असेल, आपल्या राष्ट्राला आपल्या देशाला समृद्ध करायचं असेल तर ह्या डीप स्टेटचा खात्मा करणं गरजेचं आहे. आणि हा डीप स्टेटचा खात्मा कधी करू शकतो आपण, कोणासोबत करू शकतो, कशा स्वरूपात करू शकतो तर कोणाचा तरी आधार घेऊन. मित्रांनो ह्याच्यात भारताची भूमिका काय आहे तर सर्वात मोठी भूमिका आहे. हे जे काय आता डीप स्टेटच्या विरोधात जे काय हे केलं जाते, रणनीती आखली जाते, त्याच्यात सर्वात मोठा रोल, सर्वात मोठी भूमिका भारताची आहे. हळूहळू तुमच्या ती लक्षात येईल. मित्रांनो लक्षात आलं का. आणि आता हे युद्ध रोखणं गरजेचं आहे. कुठलं, युक्रेनचं आणि रशियाचं. मित्रांनो या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, अमेरिका आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या डीप स्टेटच्या विरोधात काय आहे. कारण जीव घेण्याचा प्रकार सुद्धा त्यावेळी केला गेला होता. जी गोळी ट्रम्पच्या कानाला लागून गेली होती, तो इशारा देण्यासाठी ती सोडलेली गोळी होती, ती चालवलेली गोळी होती. लक्षात आला का मित्रांनो. आणि ट्रम्प यांच्या पूर्ण लक्षात आहे आणि हा अपमान त्यांना काय करायचा आहे, सूद समेत परत करायचं आहे. आणि ह्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी ती घोषणा सुद्धा केली होती. काय घोषणा केली होती, डीप स्टेटचा खात्मा करणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे त्यांनी केलेली की अमेरिकेला महान बनवायचं आहे. जसं प्रथम आपलं राष्ट्र आणि मग आम्ही दुसऱ्यांचा विचार करू, तसं दादा ट्रम्प सुद्धा त्याच भूमिकेमधून पुढे चालले. मग हे युद्ध थांबणं गरजेचं आहे. मग हे युद्ध कधी थांबू शकते, रशियाला आपण थांबवू शकत नाही. रशियाच्या मागण्या आपण त्वरित पूर्ण करू शकत नाहीत. मग ह्या डीप स्टेटला जर थांबवायचं असेल म्हणजे कोणाला, युक्रेनला, तर काय करावं लागेल, त्यांची जी ताकद आहे, अमेरिकन मिसाईलचा वापर केला जातोय किंवा अमेरिकन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय, तो त्यांच्याकडून काढून घेणं. म्हणून ट्रम्प तात्यांनी काय सांगितलं की आता युक्रेन अमेरिकन मिसाईल वापरणार नाही, या लांब पल्ल्याचे आहेत. लक्षात घ्या, लांब पल्ल्याचे जे मिसाईल आहेत ते युक्रेन वापरणार नाही, त्याच्यावर त्यांनी निर्बंध आणले. आणि हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जे अमेरिकेचं आहे युक्रेनमध्ये वापरलं जाते, ते सुद्धा ते वापरले जाऊ शकणार नाही, त्याच्यावरती निर्बंध आणलेले. मित्रांनो जे काय युकेचे म्हणजे युरोपियन देशांचे जे शस्त्र सामुग्री आहे त्याच्यामध्ये अमेरिकनचा डाटा वापरला जातो. मग तो हार्डवेअरचा असो किंवा सॉफ्टवेअरचा असो, त्याच्यावरती निर्बंध आणलेत अमेरिकेने. याचा अर्थ सरळ झाला की आता युक्रेन आतमध्ये जाऊन युद्ध करू शकत नाही रशियाबरोबर.
मग शेवटी काय घ्यावं लागेल? काढता पाय घ्यावा लागेल युक्रेनला सुद्धा या युद्धामधून. आणि हा एकमेवच उपाय उरला होता. कारण झेलेन्स्की किंवा हे आपले युरोपियन देश मानायला तयार नव्हते, ऐकायला तयार नव्हते. आमच्या टर्म कंडिशनवरतीच हे युद्ध थांबेल, तर आम्ही काय करू? सीजफायर करू. मग आता शेवटचं हत्यार अमेरिकेकडे होतं, ते डोनाल्ड ट्रम्पने वापरलं. ते म्हणजे निर्बंध लादून. लक्षात आलं का? निर्बंध लादून कोणावरती? तर युक्रेनवरती. मित्रांनो, लक्षात आलं का? नक्की काय घडतेय? युग परिवर्तनाकडे आपण जातोय. एक एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, हळूहळू लक्षात येईल. ह्याच्यात भारताची भूमिका काय, भारताचा रोल काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. सर्वात मोठा रोल तो भारताचाच आहे. कारण आता शी जिनपिंग सुद्धा कुठे गायब झाले आहेत ते परमेश्वराला माहिती आहे. लक्षात आलं का? कारण भारताचा रोल आहे. आता अगदी स्पष्ट भाषेमध्ये खुलेआम भारताचे संरक्षण मंत्री अमेरिकेकडे डोळे वटारून बघतायत, डोळे घालून बोलतायत. जयशंकरजी काय म्हणालेत? की अमेरिकेने आम्हाला शिकवू नये, आधी अमेरिकेने किंवा युरोपियन देशाने आम्ही निर्णय घ्यावेत. रशियाबरोबरचे संबंध आहेत ते त्याने आधी तोडावे, त्यांच्याशी व्यवहार आधी त्यांनी बंद करावा आणि मग भारताला ज्ञान शिकवावं. मित्रांनो, ही ताकद, हे बळ का आलंय? कारण आजचं वर्तमान सरकार आणि या वर्तमान सरकारामध्ये सरकारची नेतृत्व कोणाच्या हातात आहे? तर नरेंद्र मोदीजींच्या. ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, लक्षात आलं का तुमच्या? अमेरिकेने युक्रेनमधून काढता पाय का घेतलेला आहे? कारण हे युद्ध थांबणं गरजेचं आहे. जर पूर्ण विश्वाला सर्वाइव्ह करायचं असेल पीसफुली, शांतपणे, तर जे काही युद्ध सुरू आहे ते थांबणं गरजेचं आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर त्यांनी प्रत्येक वेळी म्हटलंय की जे काही युद्ध चालू आहे त्या युद्धांना रोखणं गरजेचं आहे आणि ते युद्ध मी रोखेन. मित्रांनो, म्हणून त्यांनी सिंधूर ऑपरेशन नंतर पाकिस्तान आणि भारताचं युद्ध मी रोखलं अशी वल्गना केली होती. असो मित्रांनो, वास्तव काय आहे ते जगासमोर आलेलंच आहे. निमित्त मात्र कोण आहेत? डोनाल्ड ट्रम्प आहेत. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारत सरकार, नरेंद्र मोदीजी आपलं हित जपतायत, आपल्या देशाचं हित जपतायत. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. विश्वाचं हित जपतायत, फक्त देशाचंच नव्हे तर विश्वाचं हित जपतायत. ते म्हणजे कोण? भारत सरकार. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? वास्तवावर बोलू काहीतरी, आणि हेच ते वास्तव आहे. मग या वास्तवाला तुम्ही काय करा? सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि माझे विचार पटत असतील, मी जे काही विश्लेषण केलं आहे ते तुम्हाला पटत असेल तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. लक्षात आलं का मित्रांनो? वास्तव हेच ते वास्तव. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.